2 महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पुण्याच्या भुशी डॅमजवळ श्रुती डुमरे आणि सार्थक वाघचौरे या दोघांचेही मृतदेह आढळून आलेले होते आणि या हत्या प्रकरणाचा तपास लावण्यात पुणे पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। वडगाव मावळ कोर्टाकडून दोन्ही आरोपींना 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। PSI गिजे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित ठोसर यांनी या प्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावली। विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण तपासाची माहिती दिली आहे। ताजच्या पत्रकार परिषदेमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली आपण पाहूया। ही घटना अत्यंत ब्रुटल पद्धतीनं झालेली आहे। दुर्दैवानं म्हणजे यात पहिल्यांदाच आम्ही सांगितलं होतं कुठल्याही पद्धतीचा लैंगिक असॉल्ट नाहीये। यात रॉबरीच्या उद्देशानंच ते त्यांना झाडीत घेऊन गेले आणि झाडीत घेऊन गेल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याची मोडच अशी होती की असं जर तरुण जोडपं वगैरे सापडलं तर त्यांचे कपडे काढायचे, म्हणजे ते प्रेशरमध्ये येतात, पोलिसांकडे जात नाही। तर मुलाला पहिले कपडे काढायला सांगितले, त्यांनी स्वतःचे कपडे काढले, पण मुलीला ज्या वेळेला त्यांनी इन्सिस्ट केलं कपडे काढायला त्यावेळेला त्यांनी चॉपर पकडण्याचा आणि उलटा असॉल्ट करण्याचा मुलानं प्रयत्न केला, म्हणजे विक्टीमचा आणि त्यातनं हे व्हायलंट कपल सुरू झालं आणि त्यातनं मुलाला खाली पाडून त्याला चॉपर लावले, म्हणजे जो त्याच्या गळ्यावरती थोडासा वार दिसतो। हो, मुलाचा मर्डर केल्यानंतर मुलगी खूप डेस्परेट आणि ओरडायला लागली। त्यावेळेला हिला जिवंत ठेवून उपयोग नाहीये, ती तक्रार करेल असे कॉन्व्हर्सेशन त्यांच्यात झाले आणि त्यानंतर मुलीला त्याच दगडाने डोक्याच्या पाठीमागच्या भागात थ्रॅश करून मारले। आय विटनेसेस त्याच भागातली राहणारी मुलं आहेत, परिचयाची आहेत आणि त्यांनी ही आय विटनेस म्हणजे घटना पाहिलेली नाहीये। कपड़े साफ करताना रक्ताचे आणि मोबाइल कॉन्वर्सेशन, अभी 2 शॉट मार के ये मोबाइल मिले हैं, इनको ट्रैक करना है, ट्रैकर को निकालना है, कैसे मदद कर सकते हो, असं कॉन्वर्सेशन आय विटनेस आणि याच्यात झालेलं।